हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 93, स्तब्ध मौन म्हणजे ध्यान. एकदा एक ऋषी आपल्या काही शिष्यांसह तीर्थयात्रेनिमित्त भारत भ्रमण करत होते. प्रवास पायी होत असे. चालता चालता ज्ञानार्जन चालू असे. ऋषी शिष्यांना उपदेश करत असत. शिष्य प्रश्न विचारत असत. ऋषी नित्य जीवनातील चपखल उदाहरणे देऊन अगदी सोप्या पद्धतीने अध्यात्म समजून देत असत. एकदा शिष्याने प्रश्न विचारला की आपण मौनात स्तब्ध बसून ध्यान लावायला सांगत असता. मौनात स्तब्ध बसून ध्यान कसे लागते? मौन आणि स्तब्ध बसणे याचा ध्यानाशी कसा संबंध येतो? ऋषी त्या शिष्याला म्हणाले की सर्वांनाच तहान लागली आहे, तेव्हा अगोदर आपण सर्वजण पाणी पिऊया. आपल्याजवळील पाणी संपले आहे, तेव्हा तू 1-2 जणांना तुझ्याबरोबर घेऊन जा आणि जवळपास एखाद्या जलाशयातून माठ भरून पाणी घेऊन ये. तोपर्यंत आम्ही येथे या झाडाखाली थांबतो. तो शिष्य आपल्या 2 गुरुबंधूंना घेऊन पाणी शोधायला निघून गेला. जवळच त्याला एक स्वच्छ आणि निर्मळ पाणी असलेला जलाशय दिसला. तो त्या जलाशयातील पाणी माठात भरून घेणार इतक्यात तिकडून एक बैलगाडी आली आणि त्या पाण्याच्या साठ्यातून चाक फिरवत निघून गेली. त्या जलाशयातील पाणी गढूळ आणि अस्वच्छ झाले. शिष्य खट्टू झाले. त्यांनी आणखी पुढे जाऊन पाण्याचा बराच वेळ खूप शोध घेतला, परंतु त्यांना पाणी काही सापडले नाही. म्हणून निराश होऊन ते परत फिरले. पाहतात तर मगाशी बैलगाडीने गढूळ केलेले पाणी आता पुन्हा स्वच्छ निर्मळ झाले होते. त्या जलाशयातील पाणी माठात भरून घेता घेता त्यांना ज्ञान प्राप्त झाले. ते मोठ्या आनंदाने धावतच झाडाखाली ऋषी बसले होते तेथे पाणी घेऊन आले आणि म्हणाले, मिळाले, मिळाले, माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ऋषी मंद स्मित करत म्हणाले, तुला जे समजले ते इतरांनाही समजू दे. सांग काय समजले ते. गुरु आज्ञा होताच तो शिष्य सांगू लागला की जलाशयात शांतता, स्तब्धता आल्यावर पाण्यातील गाळ, घाण आपोआप तळाशी जाते आणि पाणी स्वच्छ, निर्मळ होते. तद्वतच आपणही शांत आणि स्तब्ध बसावे. आपणही मौन व्हावे, निश्चळ व्हावे. म्हणजे आपल्या मनातील भौतिक कचरा हळूहळू स्तब्ध होत जातो. मनाची खळखळ शांत होते. आपल्याच गडबडीमुळे आपल्या अनाहत चक्रात अव्याहत चालू असलेला ब्रह्मनाद आपल्याला जाणवत नसतो. तो अनाहत ब्रह्मनाद शांत मौन बसल्यावर जाणवू लागतो. आपला अंतरात्म्याशी संबंध प्रस्थापित होतो. ध्यानावस्था प्राप्त होते. कथामृत क्रमांक 94, जित्याची खोड. एकदा नाथ महाराजांनी तीर्थयात्रेचे प्रस्थान ठेवले. झाले. ही बातमी तत्काळ पंचक्रोशीत सर्वत्र पसरली. तीर्थयात्रेत पुण्यक्षेत्री देवदर्शन होणार आणि शिवाय प्रत्यक्ष नाथ महाराजांचाही सत्संग लाभणार म्हणून अनेक लोक नाथ महाराजांबरोबर तीर्थयात्रेला जाण्याची तयारी करू लागले. तीर्थयात्रेला प्रत्यक्ष प्रस्थान ठेवण्याचा दिवस उजाडला. नाथ महाराजांच्या घरासमोर भल्या पहाटेच तीर्थयात्रेला जाणारे वारकरी जमले. अल्पावधीतच नाथ महाराज घराचे बाहेर आले. पाहतात तर तेथे जमलेल्या वारकऱ्यांच्यात जोरात कुजबूज सुरू होती. नाथ महाराजांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की पंचक्रोशीत चोर म्हणून कुप्रसिद्ध असलेला काळू तीर्थयात्रेला येण्याचा हट्ट करत होता. तो तीर्थयात्रेसाठी तयार होऊनच आला होता. नाथ महाराजांना घराबाहेर आलेले पाहून तो नाथ महाराजांच्या गळ्यातच पडला
मला तीर्थयात्रेला घेऊन चलाच म्हणून हट्ट करू लागला. ते पाहून नाथ महाराजांनाही हसू आले. ते काळूला म्हणाले, काळू, तू तीर्थयात्रेला येत आहेस. अनेक जण बरोबर आहेत. काही हातचलाखी दाखवलीस तर मोठा कठीण प्रसंग उद्भवेल. त्यावर काळूने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की तो तीर्थयात्रेत अजिबात चोरी करणार नाही. ते पाहून नाथ महाराजांनी काळूला तीर्थयात्रेत सहभागी करून घेतले. 1-2 दिवस ठीक गेले, परंतु तिसऱ्या रात्रीपासून एक विचित्र अजब गोष्ट घडू लागली. वारकऱ्यांच्या चीजवस्तू गायब होऊ लागल्या आणि त्या सर्व चीजवस्तू एकमेकांच्या पिशव्यातून सापडू लागल्या. सर्वजण हैराण झाले. हा विचित्रपणा कोण करतो ते कोणालाच काही समजेना. नाथ महाराजांना काळूचाच संशय आला. त्यांनी एके रात्री झोपेचे सोंग घेतले आणि काळूवर लक्ष ठेवले. रात्री सर्वजण गाढ झोपल्यावर काळू उठला आणि त्याने मोठ्या शिताफीने एकमेकांच्या पिशवीतील चीजवस्तूंची अदलाबदल केली आणि गुपचूप जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांनी काळूला याचा जाब विचारला. त्यावर काळू म्हणाला, मी चोरी करत नाही, परंतु म्हणून माझी सवय नष्ट होऊन चालणार नाही. नाहीतर तीर्थयात्रेहून परत गेल्यावर पुन्हा जेव्हा मी चोरी करायला लागेन तेव्हा माझे कौशल्य कमी झालेले असेल. म्हणून मला माझी तालीम चालू ठेवायलाच पाहिजे. हरी ओम.